इथं तर एक तिथं. आता मोजकेच लोक गावात राहतात, बाकीची सगळी गेली पलाटाची हवा खायला बिल्डिंगीन. मी काय सांगते तुम्हाला, कोणाला पाहिजे दारवा हल्दीला? अरे आपलं पाणी पिवाचं वांद राहिल्यान. टँकर मागवायची यायला टँकर बरोबर नाही हल्दीला. हल्दीला दारवा पिवायला 10 जण, नाचायला तर बघावाचं 2च. ना भांडणा करायला सांगूच नका. हालत कोणाची ना भांडणा कोणाची. गप खावाचा ना घरात जावाचा ते नाही. घरधण्याच्या डोक्याशी व्याप करताना दारुडी. आता ऐका, आपले कोल्यांच्या हल्दीला खावा पिवाची पक्की सोय. तवा घरादाराशी येताना भानकोटी ना आपली कामं घेतली की पल काढतात. माझं काय म्हणणं आहे, कोणाला जागा थोडी इकाची की पक्की? कोणाला इकाची ती आपले पुढच्या पिढीसाठी साठवून ठेवायची. आपला पैसा माजी आमदार, त्याप्रमाणे आमचे मित्र देवानंद शेठ भोईर, या प्रभागाचे आमचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक दुर्योधन शेठ पाटील, आमचे पोलीस पाटील साहेब, सर्वच मंडळी, रमांतरे विभाग प्रमुख, ही सगळी मंडळी सातत्याने मेहनत घेत असते आणि गावकरी मंडळी जी याच्यामध्ये सहभाग घेते, अरविंद असतील, अरविंद पाटील आहेत, बरीच मंडळींचा नारळी पौर्णिमा उत्सव समितीच्या माध्यमातून या बहरदार कार्यक्रमामध्ये तर प्रथमतः शुभ सन्मान करूया. सणाला तर मी त्या अशी मंडळी पण बघतीये ज्यांना माहित नसेल आगरी माणसं कोण, कोळी माणसं कोण, तर त्यांचा छोटासा डाऊट आपण जरा क्लिअर करूया. तर तुमच्यासाठी सांगायचं म्हणून सांगते, आगरी आणि कोळी माणसं काही वेगळी नाहीयेत. प्रकारचं मानधन मिळत नव्हतं तेव्हापासनं इथे आंबिवलीत आलो. तर या पूर्ण आंबिवलीच्या आमच्या ग्रुपने आमच्याकरता जेवणाची कधीच कमी होऊ दिली नाही. त्यामधला आमचा सगळा ग्रुप आणि श्रावण सरांचे मी आभारी आहे की तुम्ही इतकी छान मित्र मला दिलात. पाडी सर, तुम्ही सुंदर दिसताय. एकदा जोरदार झालं पाहिजे आमच्या ग्रुप करता. थँक्यू. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि तृतीय क्रमांकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर हे आमचे सर्व स्पर्धक आहेत. आपली पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक पोशाख करून या ठिकाणी मात्र उपस्थित आणि आपला नक्कीच परिचय ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. प्रत्येक स्पर्धकाला आपण या ठिकाणी मात्र आपलं नाव प्रेक्षकांना सांगायचं आणि जो आपण पोशाख परिधान केलाय हार्दिक स्वागत असेल. कोरोनाच्या काळामध्ये नक्कीच त्यांनी आपल्या पानाची प्रतिष्ठा करून गोरगरीब आणि या ठिकाणी मात्र आपण शुभ सन्मानित करूयात आमच्या नारळी पौर्णिमा उत्सव समितीच्या माध्यमातून सन्माननीय सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार बाळाबाबा म्हात्रे यांचं आणि ते जोरदार झाला पाहिजे आपल्या नक्कीच खासदार साहेबांसाठी. आपली संस्कृती आगरी कोळी संस्कृतीचं प्रतीक ही आपली कोळी टोपी, त्याच बरोबरीनं हिंदू परंपरेनुसार हिंदू
संस्कृतीनुसार या ठिकाणी मात्र मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबरीनं रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण करूया शुभ. या ठिकाणी मात्र आपल्या समेत उपस्थित जेव्हा जेव्हा आम्ही नक्कीच कुठल्याही इव्हेंटला कुठल्याही स्पर्धेला असतो त्यावेळेस मात्र मामा आवर्जून उपस्थित. वंदनाचा हा सण इथं खूप मोठ्या उत्साहात आणि सगळं पाहिलं इथं लहानांपासून तर थोरांपर्यंत आबालवृद्ध असतील, माझ्या माता भगिनी असतील, आमच्या लहान लहान मुली पाहिल्या. खरोखरच तुमच्यामुळं जो मला आनंद मिळाला, कारण ह्या उत्सवात सहभागी होण्यासाठी देखील भाग्य लागतात आणि ते मला लाभले. मी खरोखरच खूप आनंदित झालो. आपल्या सगळ्यांना मी मनापासून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि आई एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करतो की देवी मातेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना जो आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह आहे, हा आनंद उत्साह कायम सदोदित राहो अशा प्रकारची देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी खासदार आहे तरी सांगितलं तरी एक गोष्ट सांगायला विसरले. मी आत्ताच माझी व्यक्ती एकविरा मातेच्या आशीर्वादाने ट्रस्टवर झालेली आहे. खासदार होणे जेवढा मला आनंद होता त्याहीपेक्षा द्विगुणित आनंद मला तिथं मिळाला. माझी खूप वर्षाची इच्छा होती की मला तिथं सेवा करण्याची देवी मातेच्या चरणी संधी मिळावी आणि आज देवी मातेच्या चरणी ही सेवा करण्याची संधी देखील मला मिळालेली आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या निवडणुकीत खरं म्हटलं तर आज मी जो आपल्यासमोर खासदार म्हणून बोलतोय त्याचं सगळं श्रेय तुमचं आहे. तुम्ही तुमचं बहुमोल असं मत मला दिलं आणि म्हणून आज मी खासदार या पदावर विराजमान झालोय. याचं सगळं श्रेय तुमचं आहे आणि म्हणून आजच्या दिवशी मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतोय की आपण सर्वांनी सहकार्य केलं, थोरा मोठ्याने आशीर्वाद दिले आणि म्हणून आज इथेही मला संधी मिळाली. जो आपण विश्वास व्यक्त केलेला आहे तो विश्वास कधीही तोडणार नाही, त्याला कधीही तडागावर देणार नाही एवढंच सांगतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून या उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय एकविरा.